हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू ललितास यूट्यूब चॅनल. आपण या आजच्या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की आभा कसं क्रिएट करायचं आहे, आपल्याला लाभार्थ्याचा आभा कसं क्रिएट करायचं आहे. पण तत्पूर्वी आपण त्यांचा मोबाईल व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय ती बाकीची प्रोसेस ही प्रोसीड होणार नाही आणि आभा क्रिएट होणार नाही. आपण या व्हिडिओमधून ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जे या चॅनलवरती नवीन आहेत आणि अजूनपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी करायला विसरू नये. थँक्यू. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बालकाचा आभा कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय कुठे जायचं आहे, बेनिफिशरीमध्ये जाऊन आता समजा ज्या बालकांचं राहिलेलं असावं त्यामधलं एक बालक आपण निवडूया. जसं समजा एखाद्या या बालकाचं आहे तर इथनं वरून 1 2 3 4 5 5 नंबरचा आहे क्रिएट रिट्राईव्ह आभा, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन ओपन होतात. एक आहे चाइल्ड आधार आणि दुसरा आहे बाल आभा युजिंग पॅरेंट आधार. आता जर पॅरेंटच्या आधारनी त्याला रजिस्टर केलेलं आहे तर आपल्याला ह्या सेकंड नंबरचं ऑप्शन चूज करायचं आहे आणि याला करायचं आपल्याला कंटिन्यू केल्यानंतर अलर्ट येईल की तुम्हाला हे प्रोसीड करायचं आहे की गो बॅक करायचं आहे. तर आपल्याला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे प्लीज व्हेरीफाय मोबाईल नंबर बिफोर प्रोसिडिंग, म्हणजे आता जे प्रोसिडिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. इथे रिक्वेस्ट OTP येते. मी संबंधिताच्या याच्यावरती आता रिक्वेस्ट पाठवते आहे. यस, आता अशा प्रकारे आपण OTP टाकून तो व्हेरीफाय केलेला आहे. मोबाईल व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर आपण OTP वगैरे टाकलेला आहे, मोबाईल व्हेरीफाय झालेला आहे, सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. त्यानंतर परत आपण या 3 डॉटवरती क्लिक करूया आणि परत क्रिएट आभावरती आपण जाऊया. यामध्ये गेल्यानंतर आपण याला आता जे आपण दुसऱ्या नंबरचं ऑप्शन चूज केलेलं होतं बाल आभा युजिंग द पॅरेंट्स आधार, याला आपण कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यानंतर अलर्ट येत आहे, त्याला प्रोसीड करूया. प्रोसीड केल्यानंतर आपण ते 2 ऑप्शन पुन्हा येतात की क्रिएट रिट्राईव्ह बाल आभा आणि बाल आभा ऑलरेडी क्रिएटेड. तर आपल्याला याचा बाल आभा क्रिएट करायचा म्हणून आपण पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर ही सर्व माहिती या ठिकाणी ओपन होते आणि इथे हा जो चौकोनी बॉक्स आहे याला क्लिक करून आपण याला व्हेरीफाय करूया. व्हेरीफाय केल्यानंतर आभा इज सक्सेसफुली लिंक विथ प्रोफाईल आणि डनचा मेसेज येतो. हा बघा या ठिकाणी हा जो ऑप्शन आलेला आहे आणि यामध्ये हा जो आभा नंबर आहे फ्युचर रेफरन्ससाठी हा जो आभा नंबर आलेला आहे तो आपल्याला लिहून ठेवायचा आहे आणि याला आपल्याला डन करायचं आहे. डन केल्यानंतर याचा आभा हा तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण प्रोफाईलमध्ये जाऊन बेनिफिशरीच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आभा क्रिएट करू शकतो. थँक्यू.